SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज शिवरात्री म्हणून आपण साबुदाण्याचे वडे बनवतोय। आणि खिचडी पण बनवणार आहे, पण फक्त मी तुम्हाला वडे दाखवते, खिचडी पहिले दाखवली आहे मी तुम्हाला। आता मी हे शेंगदाणा मग टाकलाय, शेंदा मीठ असतं ना ते टाकतो उपासाचं। जिरा पावडर टाकले, थोडंसं जिरं पण टाकलंय आणि तिखट मिरची टाकते मी। आता हे शेंगदाण्याचा कूट घालते। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। कढीपत्ता पण कापून टाकलाय मी कोथिंबीर बरोबरच, उपासाचं चालतं म्हणून मी टाकलंय। आता हे सगळं व्यवस्थित झालं आहे मिक्स। आता मिरची टाकते मी। हे मिक्सरमध्ये मी थोडीशी फिरवून घेतली आहे, 10-12 मिरच्या। मला 2-3 वस्तू बनवायचे होते म्हणून। आता याच्यातलं मी 1 चमचा भरून टाकला आहे। आता तुम्हाला तिखट पाहिजे तर जास्त टाकू शकता। आणि 2 बटाटे किसून घातले मी याच्यात। किसून म्हणजे असं हातानंच टाकलं आहे, चुरून घेतलेले मी। आता मी ह्याच्यानं तुम्हाला 2 वस्तू दाखवते। आता याच्यानं आपण असे हे लांबे लांबे काड्या करून घेऊया। हे बघा, असे लांबे पाहिजे तर लांबे बनवा, गोल पाहिजे तर गोल बनवा। आता मी हे असे लांबे लांबे बनवते, खाताना चांगले खुसखुशीत लागतात। तर हे सगळे असे बनवून घेऊया आपण। थोडेसे बारीक, जास्त जाड नको, बारीक नको, असे मीडियम साईजचे बनवायचे आहेत। हे बघा, असे बनवून घेते। आता तेल गरम झालं आहे आपलं छान। तेल गरम चांगलं कडक होऊ द्यायचं, तवाच टाकायचा। कमी तेल गरम राहणार ना त्याच्यात ते ना घाटा होऊन जाणार, साबुदाण्याच्या शिजून जातं ते। तेल चांगलं गरम राहिलं ना कडक, तर फडफड फुगून जातात मस्त छानपैकी। हे बघा, असे मस्त खुसखुशीत बनतात ते, आणि खाताना पण असे कुरुम कुरुम लागतात। अर्धे हे बनवणार आहे आणि बाकीचे वडे बनवणार आहे, साबुदाणा वडे, मेंदूवडासारखे मेंदूवडा बनवणार आहे। आता हे आपण तळून घेऊया। हे बघा, छान असे तळून घेतले बघा, खुसखुशीत झालेत, आतपर्यंत चांगले शिजलेत ते। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल कमेंटमध्ये सांगा, कमेंट करा, कमेंट करतच नाही। आता मी हा आपला पेपर आहे, ओडी पेपर ना, तो पेपर घेतला आहे मी, त्याच्यात ठेवले। त्याच्यात तेल नितरून जातं छान। बाकीचे पण असेच तळून घेऊया। हे बघा, छान असे मस्त खुसखुशीत झाले। 2 घांत्याचे काढलेत आणि बाकीचे वडे बनवते, ज्याला जे आवडेल ते खाईल। आता हे बघा, असे होल करून घेतले मेंदू वडे। ते पण असेच खुसखुशीत बनणार, मस्त खायला पण छान लागतात। तेल फक्त व्यवस्थित गरम झालं पाहिजे। हे बघा, असे आता परतून घेऊया आपण। काय काय साबुदाणे फुटतात ना ते, म्हणून ते आपल्याला तसं दिसतं ते की फुटले नाहीत ते। साबुदाणा असा तेल घुसतं ना, फटकन फाटून जातो तो। हे बघा, छान असे मस्त भाजते।
साबुदाण्याची पण चपाती पण बनवू शकता तुम्ही. हे बघा छान असे खुसखुशीत झालेत भाजून. हे पण काढून घेऊया आता. बाकीचे पण अजून टाकून देऊया, बनलेले आहेत ते. कढईमध्ये जेवढे बसतील ना तेवढेच टाकायचे, नाही तर चिपकून जातील. ते निघतात तसे चिपकून गेले तरी. हे बघा आमची डिश तयार झाली. तुम्हाला नक्कीच आवडणार. तुम्ही पण ट्राय करा आणि आवडलं असेल तर कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्रायबर करा. हे बघा आम्ही दहीसोबत खाणार. चटणी पण बनवू शकता, चटणी पण खाऊ शकता. शेंगदाण्याची आणि कोथिंबीरची चटणी बनवू शकता. हे बघा किती छान बनलेत, एकदम खुसखुशीत एकदम.